आज आपण पनीर मसाला बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे 200 ग्राम पनीर, 1 टोमॅटो, आलं, लसूण आणि 2 कांदे कापून घेतले। तव्यावर कांदा मी भाजून घेणार। कांदा छान तांबूस रंगाचा झाला त्यानंतर मी लसूण पाकळ्या आणि 1 टोमॅटो इथे टाकून घेते। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। तर हा मसाला थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते आणि पनीर तळून घेऊयात। तर पनीर तळण्यासाठी मी इथे जास्त तेलाचं प्रमाण घेतला आणि लांब शेपमध्ये मी पनीर कापून घेतले। हव्या त्या शेपमध्ये तुम्ही पनीर कापू शकता। तर पनीर तुटू नये यासाठी लगेच पनीरला उलटवू नये। खालची साईड गोल्डन ब्राऊन झाली की पलटवून घ्यायचं। तर हलक्या हाताने मी पलटवून घेते आणि पनीरला छान सोनेरी कलर आलेला आहे। तर काढून घेऊयात। खूप जास्तही कडक करून घ्यायचं नाही पनीर इथे। तर मी काढून घेतलंय। मसाला थंड झाला तर मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। फाईन पेस्ट करून घ्यायची। इथे मी 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च टाकूयात, याने कलर छान येईल। तर पेस्ट रेडी झाला आणि पनीर पण तळून झाले। मी इथे 2 चमचे दही वापरणार। जर तुम्हाला दही नको असेल तर स्किप करा। पनीर तळून घेतलं त्यातून मी इथे तेल कमी करून घेते। आपल्याला भाजीला हवे इतका तेल मी इथे ठेवला। तर मी इथे तेजपान ॲड केलाय आणि मोहरी छान तडतडली की जे वाटण आपण बारीक करून घेतला तो यामध्ये टाकूयात आणि तेलामध्ये छान परतवून घेऊयात। वाटण छान परतला की त्यानंतर इथे हळद पावडर टाकूयात। त्यानंतर किचन किंग मसाला, जिरे पूड आणि लाल मिर्च पावडर। लाल मिर्च पावडर इथे मी 2 चमचे टाकून घेते आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च टाकूयात। काश्मीरी लाल मिर्चने भाजीला छान रंग येईल। यामध्ये कस्तुरी मेथी, मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले छान शिजवून घेऊयात। तर मी इथे वाफेवर 1 मिनिट शिजवून घेते। 1 मिनिट झालं त्यानंतर मी 1 चमचा इथे बेसन भाजून घेऊयात। तर मी इथे थोडा तेल टाकलाय आणि बेसन भाजून घेते आहे। बेसन भाजण्यासाठी दुसरा पॅनची काही गरज नाही। आपण जिथे मसाला शिजवलाय तिथेच थोडं बाजूला सरकवून बेसन भाजून घ्यायचं। यामध्ये मी चवीनुसार मीठ घातला आणि चिमूटभर साखर। मसाला करपू नये यासाठी मी इथे पाणी टाकलाय आणि मसाला छान मिक्स करून घेऊयात। मसाला छान मिक्स झाला 1 मिनिट वाफ काढून घेऊयात। 1 मिनिट वाफ काढल्यानंतर यामध्ये मला 1 चम्मच दही घालायचं। त्यासाठी मी गॅसची फ्लेम बंद करून घेते। तर गॅसची फ्लेम बंद करून घेतली त्यानंतर मी इथे 1 चम्मच दही ॲड केलाय आणि मसाल्यामध्ये दही छान मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम बंद करूनच दही यामध्ये ॲड करायचं, नाहीतर दही फाटू शकतो। तर मी इथे गॅसची फ्लेम ऑन केली आणि 1 मिनिट वाफ काढून घेऊयात। 1 मिनिटानंतर मी इथे 1 ग्लास पाणी टाकून घेते। तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। मला इथे 1.5 ग्लास पाणी लागलाय।
तर 2 मिनटं वाफ काढून घेऊयात आणि 2 मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये तळून घेतलेले पनीर टाकून घेऊयात. तर ग्रेव्ही छान तयार झाली. मिक्स करून घेऊयात छान आणि तळून घेतलेले पनीर यामध्ये टाकून घेते. तर घरच्या घरी ढाबा स्टाईल पद्धतीने पनीर मसाला तयार होतोय. एकदम चविष्ट आणि चमचमीत पनीर मसाला तयार झाला. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. पनीर मसाल्यासाठी मसाला एकदम सोप्या पद्धतीने मी इथे सांगितला आहे. तर पनीर मसाला ही भाजी नक्की तुम्ही घरच्या घरी बनवून बघू शकता. तर 1 मिनिट मी वाफवून घेते. 1 मिनिट झाल्यानंतर बघू शकता भाजीला टेक्स्चर खूप छान आलेला आणि आणखी चांगलाच टेक्स्चर सिल्की ग्रेव्ही दिसण्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तूप घातलं आहे. जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण एकदा तूप घालून पनीर मसाला रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि 1 मिनिट वाफ काढून घेऊयात. तर पनीर मसाला परफेक्ट तयार झाला आहे. मी इथे कोथिंबीर टाकून घेते आणि सर्व करून घेऊयात. तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की तुमचा अनुभव शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.